त्याची थोडीशी हिस्ट्री, त्याचे फंडामेंटल टाइप्स, त्याला डिफाईन कसं करायचं, एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि हे अप्रॉक्सिमेटली 15 मिनिटाच्या आत आपण हे संपवू. ते झालं की परत तुम्हाला वेळ पुन्हा दुसरा टॉपिक. मग आता मिरर क्या होता है, आरसा कसा डिफाईन केला होता, तर म्हटलं होतं मिरर कॅन बी डिफाइंड ॲज द प्लेन पॉलिश्ड सरफेस विच फॉर्म इमेज विद द हेल्प ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन की मदद से वो क्या तयार करता है, अपने इमेजेस बनाता है. मग मी म्हटलं की सेम याच फॉर्मॅट मध्ये असं केलं तर चालेल का, तर मी काय म्हटलं, लेन्स कॅन बी डिफाइंड ॲज द रिफ्रॅक्टिंग सरफेस, the refracting surface which form image or which form images with the help of, सेम असेल ना. हा, तुमच्या इकडे गुगल काय बाराबांकडे कुठं कसं काय दिलंय, एन नंबर ऑफ आपल्याकडे सोर्सेस अवेलेबल आहे, थोडंफार एक केस बायस होईल. पण आमची कॉन्सेप्ट किती आहे, आरशाने लेन्सची कॉन्सेप्ट बनवली, रिफ्लेक्शनने रिफ्रॅक्शनची कॉन्सेप्ट क्लिअर केली, असं होईल ना. म्हणजे आमचा वर्कलोड किती कमी होईल. कालची मजा आठवते तुम्हाला की एवढ्या सगळ्या 8 केसेस आणि आम्हाला एकच कळालं, संपला विषय सगळा. म्हणजे सोपं किती कॉम्प्लिकेटेड वाटतो, ते सोपं कसं होईल हे बघायचं आपण. 100 किलोचं पोतं नाही उचलत, नो प्रॉब्लेम. 50चं नो प्रॉब्लेम, 25चं उचलतं. मग 100चे 4 तुकडे करा 25-25 मध्ये, पण थांबायचं नाही, घेऊन जायचं. 25-25 झालं ना 100. हे कॉन्सेप्ट असते. तर मग आता सुरुवात करतो मी. लेन्स काय असते, तर तुमच्या लक्षात आलं असेल की ऑब्विसली लेन्स एक डिव्हाइस म्हणून काम करेल ना रे बाळांनो. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे घेऊ शकतो ना. मग आता आपल्या सगळ्यांसाठी हे तर नक्कीच म्हणजे माहिती असायला सगळ्यांना आपल्याला की हे काय आहे, लेन्स आहे. इमॅजिन करा की जर नको पुन्हा त्रास होतो. मग आता मी तुमच्याकडे बघतोय, बरोबर आहे, आणि मी तुम्हाला बघू शकतो. मग मी तुम्हाला बघतोय म्हटल्यानंतर तुमच्या बॉडीवरती जे रेज पडतात ते तिथून रिफ्लेक्ट होतात, इथं पडतात, आणि याच्यातून आरपार माझ्या डोळ्यावर येतील ना. म्हणजेच याचा अर्थ इथं याच्यावर पडतील, त्याचं रिफ्रॅक्शन होईल, मग कुठे पडतील, डोळ्यावर पडतील. मग तुमच्या माझ्यासाठी लेन्स काय आहे, तर मी इट इज अ डिव्हाइस, इट इज अ मटेरियल म्हटलं चालेल ना. मग तुम्ही काय म्हणला, डिव्हाइस और मटेरियल, जो शब्द वापरतो जे काय बोलायचं, मटेरियल, असं चालेल. द डिव्हाइस और मटेरियल विच फॉर्म्स इमेजेस, अरे इमेज बनते का नाही, विच फॉर्म इमेजेस विथ द हेल्प ऑफ रिफ्लेक्शन ना, विथ द हेल्प ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन is known as लेन्स. चलेगा. मग एक लेन्स म्हणजे काय असते साध्या सोप्या भाषेमध्ये. मग आता ही लेन्स आहे ना, ही लेन्स आहे. ही लेन्स काय करते, तर प्रतिमा बनवते, इमेज बनवते. पण इमेज बनवताना रिफ्लेक्शन प्रिन्सिपल वापरते का रिफ्रॅक्शन वापरते, सोपं आहे की नाही. मग आता बेसिक याची जर हिस्ट्री बघितली आपण थोडीशी, की बाबा लेन्स हा शब्द आलाय कुठून, तर लेन्स हा शब्द आपल्याकडून नाही आला, याचं इंडियन ओरिजिन नाहीये. मग इंडियन नाही म्हटल्यानंतर कुठलं असेल, बाहेरचं. मग बाहेरच्या सिव्हिलायझेशन कुठले होते, आपल्यासोबत इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपको पता है ना, सिंधू संस्कृती माहिती ना तुम्हाला. हा, अगदी तसं. मग तुम्हाला आठवतात ते ग्रीक, बरोबर ना. मग तो ग्रीक मधून आला. बट मग त्याच्यात काय कळालं, तर लेन्स हा बनलेला आहे लेंटिल पासून. मग लेंटिल म्हणजे काय असतं, तर आपल्याला माहित असेल की ही एक डाळ असते. कसली डाळ, तर आम्हाला माहित आहे जनरली आम्ही त्याला मसूर डाळ म्हणतो. मसूर डाळ माहिती आहे तुम्हाला,
चालेल चालेल, तो पण फॉर्मॅट चालेल, सिमिलर सिमिलर, काय असं खूप मोठा फरक नाही. मग तुम्ही जर ती मसूर डाळ बघितली तर तुम्हाला कळेल, तुरीची पण डाळ बघितलं तुम्हाला कळते की मधल्या बाजूने फुगलेली असते बऱ्यापैकी अशी. आणि मग लेन्स ज्या वेळेस बनवली गेली त्याचा जो जॉमेट्रिकल शेप आहे तो कोणासारखा होता, तर ह्या मसूर डाळीचा. मग त्या डाळीवरूनच त्यांनी लेंटिल वरून नाव काय दिलं, लेन्स नाव दिलं. मग ती दिसते कशी याच्यावरून त्याला नाव पडलं की बाबा लेन्सचं नाव आलं कशावरून, तर दिसण्यावरून आलं. मग त्याचा जॉमेट्रिकल फिगर जसं होतं तसं त्याला नाव देऊन टाकलं. असो, मग ही खूप अशी इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, बाबा दिसतं डाळीसारखं म्हणून त्याला तसंच नाव दिलं. दाल समझ में आता है ना? हम उसकी रोटी बनाते हैं, हाँ सब्जी बनाते हैं, सब्जी तो होता, हम तो वरण बनाते हैं, आप सब्जी कैसे बनाते हो पता नहीं है, तो समझ में आ रहा है. तो लेंस किसकी तरह दिखती है, सब्जी की तरह, दाल की तरह. तो उसके लिए लेंटिल की वजह से नाम क्या दिया, लेंस. यहां तक समझ में. लेंस क्या बनाती है, इमेज बनाती है, सब्जी नहीं बनाती, इमेज बनाती है. और इमेज बनाने के लिए कौन सा प्रिंसिपल यूज करते हैं, रिफ्लेक्शन और रिफ्रैक्शन. रिफ्लेक्शन का मतलब क्या होता है, एक मीडियम से दूसरे मीडियम के अंदर जाना, यानी चेंज इन मीडियम होता है उसमें, बराबर. चलो यहां तक तो समझ में आ गया. तो आगे जाते हैं. अब आगे वाला जो सेक्शन होता है उसमें ऑब्वियसली क्या होगा रे, ये लेंसेस के क्या हो गए, टाइप्स हो गए. हम ज्यादा डेप्थ में नहीं जाएंगे, जो भी बेसिक है थोड़ा बहुत वही गिर लेंगे, ठीक है, जितना हमें सफिशिएंट उतना, क्योंकि बहुत सारे उसके टाइप्स रहते हैं, बहुत सारे टाइप्स रहते हैं. हमें जो सिलेबस में दिया है एनसीईआरटी और स्टेट बोर्ड ने उतना ही लेंगे, बेसिक बेसिक. तो चलो, लेंस के फंडामेंटल दो टाइप्स होते हैं. हाँ, एक होता है कॉन्वेक्स और दूसरा होता है कॉनकेव, बराबर है कि नहीं. प्लेन नहीं, क्योंकि प्लेन तो हमने रिफ्रैक्शन में पढ़ा है, बराबर है कि नहीं. हाँ, तो ऑब्वियसली एक क्या होगा, कॉन्वेक्स लेंस, तो दूसरा क्या होगा, कॉनकेव लेंस, बराबर है कि नहीं. तो ये जो कॉन्वेक्स लेंस होती ना, ये क्या करते, ठीक से समझो, कारण पुन्हा नावात खूप इंटरेस्ट आहे. मग मी याला आता एक दाखवला, आता याला डबल आहे ना सरफेस, तो उसको क्या बोलेंगे, डबल. दो है ना, दो कॉन्वेक्स सरफेस है, इसलिए डबल कॉन्वेक्स. बाद में वो पढ़ेंगे, लेकिन उससे पहले एक चीज समझना जरूरी है. अब समझो, ये क्या होगा, डबल कॉनकेव, ये एक लेंस है, एक लेंस है. तो ठीक से समझो, आपको ये समझने के लिए ये समझना जरूरी है. अगर ये समझ गए तो ये आसानी से आएगा. मग आता याला काय म्हणतील सांगायची गरज नाही, पुढे मी डेप्थ मध्ये सांगणारच आहे, पण आता एवढं समजा याला प्रिन्सिपल ऍक्सेस म्हणत असेल. ओके, पुढे आणखी वेळ आहे, तर सेपरेट आपण टर्म्स मध्ये बघणार आहोत. मला इथं याला दूसरा नाव काय आहे त्याच्यासाठी चर्चा चालू है, उसको दूसरा नाम क्या है इसकी वजह से हम लेक्चर ले रहे हैं यहाँ. तो ये और ये कैसे रेज हो गए रे, इंसिडेंट. लेकिन ये प्रिंसिपल एक्सिस को कैसे है, तो मिरर, कौन सा भी मिरर हो, मिरर में जो प्रिंसिपल एक्सिस को पैरेलल होते हैं वो कहां से गुजरते हैं, पक्का. तो यहां पे भी कहां से जाएंगे, तो सपोज अब रिफ्रैक्शन होगा तो डेफिनेटली इधर तो नहीं जाएंगे, आगे जाएंगे ना. तो सपोज ये हम ऐसा बनाते हैं, यहां से आफ्टर रिफ्रैक्शन ये यहां पे आ गए और ये यहां पे आ गए. तो ऐसा नहीं होता, एक्चुअल में यहां से बहुत अलग अलग चीजें होती है, लेकिन हम जिस तरह आपने 10th में पढ़ा है ना, उस तरह से हम आपको पढ़ा रहे हैं. अभी बाद में थोड़ा सा और डेप्थ में जाएंगे. हाँ, मग हे पॅरलल इथे एकत्र आले ना, मग हा पॅरलल आणखी बरेच दाखवले. समजा इथे आणखी एक दाखवलं आपण. हा, मग तुम्ही मला सांगा, ही लेन्स जे पॅरलल रेज आहेत त्यांना एकत्र आणायचं काम करते ना. मग एकत्र येणे याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, कॉन्वर्ज. वेरी गुड. तो कॉन्वेक्स को हम क्या बोल सकते हैं, कॉन्वर्ज लेंस, ऐसा बोल सकते हैं, ऐसा बोल सकते हैं, बराबर है ना. क्या बोल सकते हैं उसको, कॉन्वर्जिंग, यानी कॉन्वर्ज यानी गॅदर करना, एक जगह इकट्ठा करना. समझ गए बात को. मग आता हे कळालं असेल तर हे काय असेल, डेफिनेटली काय हो. मग समजा हा एक पॅरलल आहे आणि हा दुसरा पॅरलल आहे. या केस मध्ये काय होतं की हा इकडे सरकतो तर हा इकडे सरकतो. लक्षात आलं का, ते कसं काय, त्याच्यासाठी काहीच अवघड नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं काहीच करायचं नाही, सरफेसवर जाईपर्यंत
आपलं रेफ्रॅक्शनच्या बेसिक ना रेट ट्रेस करत राहायचं. काही सुद्धा कुठलंच 1% सुद्धा तुम्हाला नवीन शिकायची गरज नाही, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतं ते, एवढं बेसिक झालेलं आहे. पण इथं फक्त एवढं समजून घ्या की इथं रेज एकत्र आणायचं काम करतं, तर इथं काय होतं ते विखुरले जातात, डायव्हर्ज होतं. या केसमध्ये हे काय म्हणणार, डायव्हर्ज. मग मला सांगा, याला तुम्ही कॉन्व्हर्जिंग म्हणाल तर त्याला डायव्हर्जिंग म्हणाल, याला एकत्र आणणारे म्हणाल तर त्याला लांब ढकलणारे, विखुरणे म्हणतात त्याला, स्प्रेड होणे म्हणायचं. लक्षात आलं का? मग अशी यांची दोन नावं आहेत. मग कॉन्व्हेक्सलाच काय म्हणाल, कॉन्व्हर्ज, आणि कॉन्केव्हला रिझन. समजलं? सोपं आहे नाही सगळं? समजलं का? नक्की? काय विचार करतोय, बघतोय का? ओके, ठीक आहे. मग हे नक्की कळालं तुम्हाला? मग आता याच्यामध्ये परत आपण याचे सब टाइप्स बघूया, आणि ते बेसिक बेसिक बघू, जास्त नाही, 2 घेतो. तसे आपल्याला नोट्स मध्ये 3 दिलेले आहे. कॉन्केव किंवा कॉन्केव कॉन्वेक्स, जिसमें क्या होता है, दोनों लेंस एक साथ रहती है. वो भी दिया है हमारे पास, हमें अपने नोट्स में. लेकिन बेसिकली हम क्या लेते हैं, तो ये जो कॉन्वेक्स है इसमें हम 2 टाइप्स लेंगे, या जरूरत पड़े तो तीसरा भी लेंगे, कोई दिक्कत नहीं. चलो, तो अब इसमें कॉन्वेक्स लेंस में हम एक लेंगे डबल कॉन्वेक्स. कैसा लेंस लेंगे? हाँ, तो ये एक सरफेस होगा और ये दूसरा. ये सरफेस समझ में आ गया, ये दूसरा समझ में आ गया. तो इसको हम बोलेंगे 2 सरफेस है, इसकी वजह से हम बोलेंगे इसको डबल. और दोनों के दोनों सरफेस कैसे है, कॉन्वेक्स. तो डेफिनेटली इसका नाम क्या होगा, डबल कॉन्वेक्स लेंस. अब यहाँ पे ये हमने कॉन्वेक्स लिया और दूसरा सरफेस ऐसा प्लेन लिया, तो हम इसको बोलते हैं, पहला प्लेन है ना तो प्लानो बोलते हैं. प्लेन की वजह से क्या बोलते हैं उसको. और दूसरा कैसा है, तो हम कॉन्वेक्स. असं डॅश वगैरे करत नाही, मी तुम्हाला समजा म्हणून तसं बोललं, डॅश वगैरे करायचं नाही. समजलं का? तो सिमिलरली इधर कैसा होगा रे, हाँ ये कैसा होगा, डबल कॉन्केव. आणि मी असं केलं तर चालेल का, हे असेल प्लॅनो कॉन्केव. समजलं का? आणि मग काही केसेस मध्ये खूप सारी व्हरायटी असते, कारण बऱ्याचदा सेम मटेरियल वापरलं दोन्ही बाजूला ह्याला वेगळं त्याला वेगळं वापरणं, खूप ह्याचा या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा, याचा वेगळा. मटेरियल सेम असेल तर दोन्हीचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पुन्हा बऱ्याचदा याची साईज छोटी याची मोठी, किंवा याची मोठी याची छोटी, खूप सारी व्हरायटी लेन्सेस मध्ये, भयानक. पण मी तुम्हाला फक्त त्याच्यातलं काटवाटी एक शिकवलं, बेसिक शिकवलं. मला असं वाटतं इथपर्यंत समजलं असेल सगळं. आणि मग एक स्पेशल लेन्स गरज पडली तर, पण मी आता सांगतो इथं की जनरली काय होतं की आपण ही लेन्स घेतली कॉन्वेक्स, आणि यालाच आपण अशी एक लेन्स दाखवली, तर या बाजूने ही झाली कॉन्केव आणि ही झाली इकडून कॉन्वेक्स. बरोबर आहे का? तर यालाच आपण कॉन्केव कॉन्वेक्स हेच बघा. बाकी जास्त तुम्ही तिकडे नोट्स असे बोलले तसं बोलले, इथं विचार करू नका. समजलं? मला असं वाटतं एकदम साध्या शब्द भाषेत मी सांगितलं तुम्हाला. मग लेन्स काय असते, लेन्सची हिस्ट्री काय, लेन्स काय काम करते, आणि त्याचे फंडामेंटल टाइप्स काय आहेत, आणि त्याच्यामध्ये सब टाइप बेसिकली काय आहेत. इथपर्यंत आपण ओके आलोय. आणि हा थेरॉटिकल पार्ट आहे, इथं फक्त समजून घ्यायचं. असं याला काही खूप मोठं मॅथमॅटिकल अप्रोच नाही, किंवा काही कॉम्प्लिकेशन नाही, किंवा हे असं पाठ करा तसं लक्षात ठेवा, असं काही नाही. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. एकदा वाचलं की हे सगळं लक्षात आलं आपल्या. मग इथपर्यंत समजलं असेल तर आता याच्यातली आपण कुठलीही एक लेन्स घेऊया. मग डबल कॉन्वेक्स घेऊ किंवा डबल कॉन्केव घेऊ, आणि त्या प्रत्येक पार्टला म्हणजे थोडक्यात त्याचं डिटेल अनालिसिस करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग आहे, तर डोळे काय आहेत, नाक काय, कान काय असतो, कुठं आहे, हे सगळं आपण जसं चेक करतो. किंवा एक आरसा घेतला तर त्याचा पोल कुठं असतो, सेंटर ऑफ कर्वेचर कुठं असतं, फोकस कुठं असतो, प्रिन्सिपल ऍक्सिस कसा असतो, अगदी तसंच पुढे अनालिसिस करूया. चालतंय ना? मग या ठिकाणी आपण हे थांबायचं का? इथपर्यंत समजलं? मग जर हे समजलं असेल तर तुम्ही लोकांनी थोडंसं आता याच्याकडे लक्ष द्यायचंय थोड्या वेळासाठी. ओके, हा चला. आपल्या सवयीप्रमाणे तुम्ही परत किती वेळ घालवायचा, 2 मिनिट.